तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे स्टडी विथ अवी. तर मित्रांनो, आज आपण MV 2011 म्हणजेच असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर 2011चा पेपर पाहणार आहोत आणि त्यामधील सायन्स हा घटक पाहणार आहोत. तर जास्त वेळ न जाता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे म्हणजेच प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 18. धरणात साठवलेले पाणी हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. द वॉटर स्टोअर इन अ डॅम इज अ एक्झाम्पल ऑफ. पहिलं ऑप्शन आहे पोटेन्शियल एनर्जी, दुसरा आहे कायनेटिक एनर्जी, तिसरा आहे ॲटॉमिक एनर्जी आणि चौथा आहे नन ऑफ द अबव. तर मित्रांनो, मी या मागची तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. जेव्हा धरणामध्ये पाणी साठवलेलं जातं तेव्हा पाण्याची पातळी ही वाढत जाते, म्हणजेच पाण्याची हाईट वाढत जाते. जेव्हा पाण्याची हाईट वाढते, जेव्हा हाईटचा संबंध येतो तेव्हा तिथे पोटेन्शियल एनर्जी वाढते आणि पाणी धरणामध्ये साठवल्यामुळं पाण्याची पोटेन्शियल एनर्जी वाढते. त्यानंतर जर धरणाचे दरवाजे खोलले तर पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये होतं, म्हणजे तो पाण्याचा प्रवाह वाढत जातो आणि जिथे हालचाल, मोशन किंवा वेलोसिटीचा हा शब्द येतो तिथं ते कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतरित होते. म्हणजे धरणात जोपर्यंत पाणी साठवलेलं आहे तोपर्यंत ती पोटेन्शियल एनर्जी झाली. जेव्हा दरवाजे खोलले तेव्हा ते पाणी टर्बाईनमधून वाहत जातं आणि टर्बाईनला मोटर जॉईन असते, त्यामुळे ते इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे धरणात जे आपण पाणी स्टोअर करतो त्याचं पोटेन्शियल एनर्जी असते, त्यानंतर ती कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते आणि कायनेटिक एनर्जी ही इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यामधून अशा प्रकारे आपण इलेक्ट्रिसिटी निर्माण करू शकतो. परंतु आपल्याला प्रश्न असा दिला आहे की धरणात साठवलेले पाणी हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. तर ते साठवलेले पाणी आहे, त्यामुळे ते पोटेन्शियल एनर्जीचे उदाहरण आहे. तर मित्रांनो, काही अजून एक्झाम्पल पाहूया. ते स्टेट बोर्डमध्ये दिले आहे. तर एनर्जी इन बॅटरी, म्हणजे आपली जी मोबाईलमधली बॅटरी असते त्याच्यामध्ये जी एनर्जी स्टोअर केलेली असते ती पोटेन्शियल एनर्जीचंच एक्झाम्पल आहे. दुसरं एक्झाम्पल आहे रबर बँड स्ट्रेच आउट बिटवीन द टू फिंगर. तर हे सुद्धा एक्झाम्पल आहे. आणि तिसरं वॉटर स्टोअर इन अ डॅम. तर हे तिघी एक्झाम्पल पोटेन्शियल एनर्जी चे आहेत. आणि कायनेटिक एनर्जीचे खालीलपैकी काही मी तुम्हाला उदाहरणं सांगतो. पर्सन वॉकिंग, म्हणजे माणूस चालतो आहे. द थ्रो ऑफ बास्केटबॉल. तिसरं आहे फ्लाईंग एरोप्लेन. चौथा आहे फॉलिंग, म्हणजे एखादी वस्तू वरून खाली पडते. आणि शेवटचं आहे विंड मिल रोटेशन, म्हणजे आपले पंखे. तर हे सर्व एक्झाम्पल कायनेटिक एनर्जीचं आहेत. तर पुढचा प्रश्न पाहूया. किरणोत्सारी अणूमधून अल्फा कणांचे निर्गमन होऊन त्यांचे नवीन अणुत रूपांतर झाले असतात डॅश डॅश. वेन द ॲटम इमिट्स अल्फा रेडिएशन अँड इट्स कन्व्हर्टेड इंटू अनदर ॲटम. जेव्हा मित्रांनो, प्रश्नाची अर्थ असा आहे की जर एखाद्या ॲटममधून जर अल्फा रेडिएशन किंवा अल्फा रेज हे बाहेर पडले तर काय होतं. तर मित्रांनो, मी तुम्हाला पहिली कन्सेप्ट सांगून देतो. तर मित्रांनो, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? अणूमध्ये असलेल्या प्रोटॉनची संख्या म्हणजेच ॲटॉमिक नंबर. आणि ॲटॉमिक मास नंबर म्हणजे अणूमध्ये असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज. म्हणजे ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू प्रोटॉन आणि ॲटॉमिक मास नंबर इज इक्वल टू प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. आणि मित्रांनो, जर ॲटममधून अल्फा पार्टिकल बाहेर निघाल्यावर काय होतं? तर मित्रांनो, अल्फा पार्टिकलमध्ये 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन असतात. जेव्हा अल्फा पार्टिकल बाहेर निघतो तेव्हा 2 प्रोटॉन बाहेर निघतात. 2 प्रोटॉन बाहेर निघतात म्हणजे याचा अर्थ ॲटॉमिक नंबर हा 2ने कमी होतो आणि ॲटॉमिक मास नंबर हा 4ने कमी होतो. कारण की 2 प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन याचाच अर्थ होतो ॲटॉमिक मास नंबर. त्यामुळे अल्फा पार्टिकलचा ॲटॉमिक मास नंबर 4 आहे आणि ॲटॉमिक नंबर हा 2 आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. मास नंबर डिक्रीज बाय 4 अँड ॲटॉमिक नंबर डिक्रीज बाय 2. तर मित्रांनो, ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर या कन्सेप्टवर हा प्रश्न होता. तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर डॅश डॅश असते. द लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन इज. तर मित्रांनो, प्रश्नाचा अर्थ असा आहे की आपल्याला सुस्पष्ट दिसण्यासाठी वस्तू कमीत कमी किती अंतरापर्यंत पाहिजे? तर ती 25 सेंटीमीटर पाहिजे. म्हणजे 25 सेंटीमीटर असलेली वस्तू आपल्याला सुस्पष्ट दिसते, हा असा अर्थ होतो. तुम्हाला ही व्हॅल्यू तुम्हाला पाठच करावं लागेल, 25 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न पाहूया. चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यासाठी किती दिवस लागतात? द मून टेक्स डॅश डॅश डेज टू कम्प्लीट 1 रिव्हॉल्युशन अराउंड द अर्थ. म्हणजे चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी किती दिवस लागतात? तर त्याचं उत्तर आहे 27.3 डेज.
तर तुम्ही ही व्हॅल्यू पाठच करा. आणि पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस लागतात. त्याचप्रमाणे चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी 27.3 दिवस लागतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. डॅश डॅशपासून प्लॅस्टर ऑफ पॅरिस बनतात. द प्लॅस्टर ऑफ पॅरिस इज प्रिपेअर फ्रॉम. तर मित्रांनो ही कन्सेप्ट कशी आहे, आपलं जिप्सम असतं ना ते ओलं असतं ना, आणि जे जिप्सम जेव्हा सुकतं त्यालाच प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणतात. म्हणजे जिप्सम आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे एकच वस्तू आहे, परंतु जी ओल्या फॉर्ममध्ये असते किंवा लिक्विड फॉर्ममध्ये असते ती जिप्सम असते, आणि ती सुकल्यानंतर तिचंच प्लॅस्टर ऑफ पॅरिस बनतात. आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिस हा शब्द गणपतींमध्ये ऐकला, म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवलेल्या आहे. आपण पाहू शकतो की ते सुकलेलं असतात. याचं उत्तर आहे जिप्सम. आणि जिप्समला तर मित्रांनो आता आयोगाने एक नवीन ट्रेंड केला आहे की एखाद्या शब्दाचा त्याचा सायंटिफिक नेम काय आहे. तर आता मागं ॲस्पिरिन नावाचं आपल्याला हृदयविकाराचा झटका लागू नये त्यासाठी ॲस्पिरिन नावाची आपल्याला गोळी घ्यावं लागतं. तर ॲस्पिरिनचं सायंटिफिक नेम काय आहे, तर आता येणाऱ्या एक्झाममध्ये विचारलं होतं. तसंच आपण जिप्समचं दुसरं नाव काय आहे तेही सुद्धा लक्षात राहू देऊ. तर जिप्समला कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट म्हणतात. तर तुम्ही एवढं लक्षात राहू द्या की जिप्समला कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट म्हणतात. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे, जिप्समपासूनच प्लॅस्टर ऑफ पॅरिस बनतो. तर मित्रांनो आपण ह्या दोघींचे फॉर्म्युले पाहून घेऊ. तर जिप्समचा फॉर्म्युला आहे CaSO4.2H2O आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा फॉर्म्युला आहे CaSO4.5H2O. म्हणजे फॉर्म्युला सारखाच आहे, फक्त 2 आणि हाफ ही एक व्हॅल्यू चेंज झाली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पदार्थाच्या 1 ग्राम मोलमधील रेणूंची संख्या डॅश डॅश इतकी असते. तर 1 ग्राम मोल ऑफ सबस्टन्स कंटेन n नंबर ऑफ मॉलिक्युल्स. तर याचं उत्तर आहे n, म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल. तर n ह्या सिम्बॉलने ते डिनोट करतात. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी असत्य विधान कोणते आहेत. लायझोझोम फक्त प्राण्यांच्या पेशींमध्ये असतात. एकदम बरोबर आहे. लायझोझोम हे फक्त ॲनिमल सेल्समध्येच सापडतात. पुढचं पाहू. बेडकाच्या पिल्लांचे बेडकात रूपांतर होत असताना त्याच्या शेपटाचे पचन लायझोझोमद्वारे केले जाते. तर मित्रांनो ही फॅक्ट तुम्ही लक्षात राहू द्या की जेव्हा बेडकाचं पिल्लू असतं त्याचं रूपांतर मोठ्या बेडकामध्ये होत असेल तेव्हा त्याची शेपूट ही नाहीशी होती. तर ती नाहीसी कामुळे होते, कारण की ती लायझोझोममुळे नष्ट होते. पुढचं आहे लायझोझोम ही पेशींची मल निस्सरण संस्था आहे. मल निस्सरण संस्था म्हणजे वेस्ट डिस्पोजल सिस्टीम. म्हणजे लायझोझोम काय करतं, सेलमधला जो गार्बेज आहे ते बाहेर काढण्याचं किंवा त्याला फिनिश करण्याचं काम करतं लायझोझोम. त्यामुळे ती मल निस्सरण संस्था आहे. हे वाक्यसुद्धा बरोबर आहे. आणि चौथं वाक्य काय आहे, लायझोझोम ऑक्सिडाइज द कार्बोहायड्रेट फॅट्स प्रेझेंट इन द सेल. तर मित्रांनो हे वाक्य चुकीचं आहे. तर फॅट आणि कार्बोहायड्रेट यांना रूपांतरित किंवा ऑक्सिडाइज करण्याचं काम हे मायटोकॉन्ड्रियाचं आहे, ते लायझोझोमचं नाही आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे चुकीचं आहे. मायटोकॉन्ड्रिया ऑक्सिडाइज द कार्बोहायड्रेट अँड फॅट प्रेझेंट इन द सेल. आणि मायटोकॉन्ड्रिया यांना ऑक्सिडाइज करून एनर्जी तयार करतं, त्यामुळेच मायटोकॉन्ड्रियाला एनर्जी हाऊस ऑफ द सेल असं म्हणतात. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर 4 नंबरचं आहे. तर मित्रांनो लायझोझोम हे फक्त ॲनिमल सेलमध्ये सापडतात. तर लायझोझोमसारखंच काम प्लांटमध्ये व्हॅक्यूल सेल करते. ते फक्त प्लांटमध्येच आढळतं, सिमिलर फंक्शन. तर तुम्ही हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि लायझोझोम काय करतं, तर वेस्ट डिस्पोजल सिस्टीम आहे आपल्या ॲनिमल सेलची. तर पुढचा प्रश्न पाहूया. हे पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे आहेत. डॅश डॅश आर द वॉटर सोल्युबल विटामिन. तर मित्रांनो विटामिनचे 2 टाईप असतात. काही वॉटर सोल्युबल असतात, काही फॅट सोल्युबल असतात. तर वॉटर सोल्युबल विटामिन असताना बी आणि सी हे दोघे पाण्यामध्ये विरघळणारे विटामिन्स आहेत. आणि फॅट सोल्युबल विटामिन्स हे बी आणि सी सोडून जेवढे उरतात तेवढे सर्व फॅट सोल्युबल विटामिन आहेत. त्या फॉर एक्झाम्पल ADEK. तर तुम्ही एवढं लक्षात राहू द्या, वॉटर सोल्युबल बी आणि सी आहे. तर आपण आता परत प्रश्नाकडे येऊया. डॅश डॅश आर द वॉटर सोल्युबल विटामिन. तर ते आहे बी आणि सी. त्यामुळे उत्तर क्रमांक 4 आहे. पुढचा प्रश्न पाहूया आणि शेवटचा प्रश्न पाहूया. मधुमेह विकारासाठी डॅश डॅशचा वापर केला जातो. इन डायबेटिक कंडिशन डॅश डॅश इज यूज. तर मित्रांनो तुम्ही आपल्या घरी किंवा आजूबाजूला ऐकलं असेल की मला इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यायचं आहे. कारण की ज्या व्यक्तींना डायबिटीज झालेलं असते त्यांना इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं.
तर या प्रश्नाचं उत्तर इन्सुलिन आहे मधुमेह विकारासाठी. तर मित्रांनो, इन्सुलिनचं काम काय नेमकं, तर आपल्या शरीरामध्ये जी शुगरची लेवल आहे ती कंट्रोल करण्याचं काम इन्सुलिनचं आहे. आणि त्याच्याच ऑपोजिट एक पदार्थ असतो शरीरामध्ये, त्याचं नाव आहे ग्लुकागॉन. ग्लुकागॉन काय करतं, शरीरातील शुगरची लेवल वाढवण्याचं काम करतो. आणि इन्सुलिन काय करतं, शरीरातली शुगरची लेवल कंट्रोल करण्याचं काम करतं. त्यामुळे जर इन्सुलिनचे प्रमाण शरीरामध्ये कमी झालं तर डायबिटीज माणसाला होतो. त्यामुळे माणसाला बाहेरून इंजेक्शन घ्यावं लागतं. जर माणसाचं शरीर इन्सुलिन तयार करू शकत नाही, त्यामुळे त्याला बाहेरून इंजेक्शन घ्यावं लागतं. त्यामुळे याचं उत्तर आहे इन्सुलिन. आणि पॅनक्रियाज, आपल्या शरीरामध्ये ज्या पॅनक्रियाज असतात त्या इन्सुलिन तयार करतं. आणि अजून एक आजार आहे, टेकिंग टू मच ऑफ इन्सुलिन कॅन बी इन्क्रीज युअर रिस्क फॉर द डेव्हलपिंग ऑफ हायपोग्लायसेमिया. जर जास्त प्रमाणात इन्सुलिनचा वापर केला किंवा घेतलं तर त्याच्यामुळं ग्लायसोमिया हा सुद्धा आजार होतो. तर तुम्ही हा आजाराचं नावसुद्धा लक्षात राहू द्या. तर मित्रांनो, हा पेपर कंप्लीट झाला आहे. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही इम्प्रूव्हमेंट वाटली, काही बदल करा असं वाटलं तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन सायन्सचा पेपर घेऊन. धन्यवाद.